राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आनंदाचा शिधा या योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेवरही लाल शेरा मारण्यात आलाय। राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्याचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू करण्यात आली आहे। मात्र ही योजना केवळ एकच वर्ष राबवण्यात आली। यंदा या योजनेला अद्याप सुरुवातच करण्यात आलेली नाही। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका या योजनेला बसल्याची चर्चा सुरू झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। योजना बंद करणारं हे चालू सरकार आहे। निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू असं दानवेंनी म्हटलंय। सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्या सहकार्यांच्या निर्णयावर फुल्या मारलेल्या आहेत। ही टीका अंबादास दानवेंनी केली। अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार यांच्यावर टीका केलेली आहे। अनेक योजना या तात्पुरत्या स्वरूपात सुरू केल्या जातात आणि नंतर त्या 5-6 महिन्यांनी वर्षांनी बंद होतात, त्या टिकत नाहीत। हे योजना बंद करणारं सरकार आहे, अशा प्रकारच्या अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे। आणि त्यांनी एक पूर्ण लिस्टच दिली आहे, जसं की आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, 1 रुपयात पीक विमा, स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप, अशा सगळ्या योजना नुसत्याच घोषणा केल्या पण त्या बंदच झाल्या, त्या काहीच महिने टिकल्या। त्यात योजना दूत योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा सुद्धा काही योजना आहेत ज्या नुसत्याच कागदावर आहेत, त्या सुरू झाल्या नाही आणि सुरू झाल्या तरी त्या किरकोळ स्वरूपात सुरू झाल्या आणि नंतर त्या बंद पडल्या, असा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे।